सोनप्रयागहून गौरीकुंडाकडे जाताना पायी जात असताना पहाटे 2:45च्या सुमारास एक वाटेत एक पॉकेट सापडलं. या पॉकेटमध्ये नेमकं काय आहे ते मी सर्वांच्या समक्ष इथं पाहतोय. तर याच्यामध्ये काही पावत्या दिसत आहेत. तर मला त्यांचा संबंधिताचा मोबाईल नंबर जर सापडला तर त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून त्यांना संबंधितापर्यंत ही वस्तू पोचवायची आहे. पैसे याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 म्हणजे जवळपास 6,000 रुपये. त्याच्यानंतर त्या व्यक्तीच्या फोटो पण आहेत. त्यांचं इलेक्शन कार्ड विजय प्रजापती विजय भाई. त्यांचं पॅन कार्डसुद्धा आहे. विजय प्रवीण प्रजापती या नावानं ते व्यक्ती आहे. त्यासोबतच याच्यात अनेक त्यांचे कार्ड आहेत. HDFC बँकेचं कार्ड आहे. त्याच्यानंतर ॲक्सिस बँकेचं आहे. त्यानंतर येस बँकचं आहे. ICICI बँकचं आहे. सोबतच विजा कार्ड आहे येस बँकचं. त्याच्यानंतर कोटक बँकेचं पण आहे. ॲक्सिस बँकेचं आहे. त्याच्यानंतर हे बंधन बँकेचं आहे. ॲक्सिस बँकेचं पुन्हा आहे. त्यांचं आधार कार्ड आहे आणि आधार कार्डवर त्यांचा पत्ता दिसतोय. ॲड्रेस धर्मशांती अपार्टमेंट, रूम नंबर 9, सिल्वासा, दादर अँड नगर हवेली, दिल्ली. परंतु मला त्यांचा मोबाईल नंबर कुठं सापडत नाही याच्यामध्ये. गाडीचं लायसन्ससुद्धा दिसते. काही करन्सीसुद्धा आहे दुसरी. सेंट्रल बँक ऑफ बहरान असे एवढे याच्यामध्ये आहेत. आणि कॉईनसुद्धा आहे 10 रुपयाचं. तर हे संबंधित व्यक्तीपर्यंत मला पोचवायचं आहे. फक्त त्यांचा मोबाईल नंबर नसल्यामुळे या ठिकाणी आता आमचे यात्रा आयोजक आहेत चांदू माटे, तसेच त्यांचे चिरंजीव कैलास माटे आणि व्हिडिओ तयार करणारे आमचे प्रभू माटे या सर्वांच्या समक्ष मुद्दा मी खोललेला आहे. आणखी मी कुणालाही याच्याबद्दल बोललेलो नाही. परंतु याच्यातील प्रत्येक वस्तू पैशासहित प्रत्येक कार्ड मला संबंधित व्यक्तीपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवायचं आहे.